गौळणी बांधते धारणासी गळा, गौळणी बांधते धारणासी गळा, खेळीतो गोपाळा माझी ब्रह्म, धावूनिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, तुका म्हणे सर्व कळा जाचे अंगी, भोळेपणा लागी भिक मागे, धावूनिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, पांडुरंगा परमपुरुष शोरे पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, ज्ञानेश ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकारामं महाराष्ट्री भक्तराज चतुष्टयं पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप, रामलखन सीता सहित हृदय बसभो सुरभूप, ऐसे नमन करुणी सकळारी कथा बोले बोबळ्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला, गवळणी बांधती धारणासी गळा, खेळी त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावूनिया मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान संत वैराग्य राग रसिक श्री संत तुकोबाराय यांचा आणि गवळणीपर प्रकरणातील भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं इष्ट आहे तो म्हणजे असा सर्वांना श्रुत आहे. सेवा किमनिमित्त आहे सांगायला नको. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा प्रातस्मरणीय संत श्री शिवराम महाराज पवार यांचा पुण्यतिथी महोत्सव नाम कार्तिकी सोहळा आणि तद अनुषंगाने माझ्या पामर जीवाकडे आलेली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा. तरी माझ्या दैवा सालावतप्रमाणे चालत असलेला हा कार्तिक सोहळा आणि संत श्री शिवराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव त्यांचीही आजची सामारूपीय नाम काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या अल्प जीवाकडे आलेली आहे. एरवी माझा या कीर्तनाचा अधिकार नाही म्हटलं असं तरी चालेल. मी कीर्तनकार आहे परंतु काल्याच्या कीर्तनाकरता अधिकार पाहिजे. परंतु असं म्हणता येत सेवके करावे सांगितले काम तेथे हुतूपण कामा नाही किंवा महाराजांच्याच आदेशातून आलेली ही कीर्तनाची सेवा असेल. म्हणून मी या ठिकाणी जे काही संकल्पित वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्यापेक्षा या वारकरी संप्रदायातील वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांच्या परंपरेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. त्यांच्यासमोर माझ्यासारख्या अल्पजीवानी बोलावं तरी काय. परंतु सर्वांचा आग्रह म्हणून या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचा योग आहे. असो योगही आला पाहिजे जीवनामध्ये त्याचा क्षेमसुद्धा झाला पाहिजे असं म्हणता येत. ही वारकरी संप्रदायाची परंपरेची कीर्तनाची सेवा आहे. वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांचा हा समाधी महोत्सव आहे. समाधी सोहळा आहे असं म्हणता येत.
या साधू संतांचे सोहळे होत असताना तुम्ही आपण सामान्य जीव या लोकांचे सोहळे करतो अशातला भाग नाही. या साधू संतांचे सोहळे मृत्यू लोकातच होतात असातला भाग नाही. आज वैकुंठवासी शिवराम महाराज पवार यांचा पुण्यतिथी महोत्सव वैकुंठामध्ये सुद्धा होत असेल ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी याही भूमंडळा माझी की. कारण साधूचं जीवन हे अलौकिक स्वरूपाचं जीवन असतंय. कारण माझा जर अधिकार पाहिला, माझा जर विचार केला तर मी या परंपरेमध्ये आहे हे बरोबर आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये महाराजांना पाहण्याचा योग फार कमी स्वरूपाचा आला असं म्हटलं तरी चालेल. कारण महाराजांचं देहावसान झालं त्यावेळेस 84ला महाराजांचं देहावसान झालं, बरोबर आहे ना. मी 1 वर्षाचा होतो, म्हणजे 1983चा माझा जन्म, 84ला माझं देहावसान झालं. त्यामुळे महाराजांचा मला पाहण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला नाही. मग परंपरेतील कसं हाही प्रश्न निर्माण होईल ना. महाराजांची सेवा मला घडली नाही, परंतु या परंपरेमध्ये आपल्या घरातील परंपरा सांभाळत असताना या परंपरेमध्ये महाराजांच्या सोबत राहणारी किंवा महाराजांचा ज्यांना आशीर्वाद प्राप्त झाला अशी थोर मोठी महाराज मंडळी, साधक मंडळी, त्या सर्वांचा सहवास माझ्या जीवनामध्ये मला घडला. आणि त्यांच्या स्वरूपातून काय महाराजांचं दर्शन घडलं असं म्हटलं तरी चालेल. फार मोठी प्रणाली आहेत. गुरुवर्य वैकुंठवासी शिवराम महाराज पवारांची फार मोठी परंपरेतील एक महाराज मंडळीची परंपरा आहे. परंतु या परंपरेमध्ये मी सर्वांच्या सोबत राहिलो. गुरुवर्य माणिकरावजी महाराज असतील, दामोदर मामा असतील, गुलाबराव महाराज पाटकर असतील, आदी करून ही सगळी मंडळी, खोले गुरुजी यांच्या सहवासामध्ये तर वारीचा नित्यनेम चालू आहे. ही सगळी महाराज मंडळी, थोर बहुत महाराज मंडळी, ज्यांनी महाराजांच्या जीवनाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये समोर ठेवला आणि महाराजांनी जो परमार्थ त्यांच्या जीवन हयातीत असेपर्यंत महाराजांनी जो परमार्थ जसा परमार्थ केला तसाच परमार्थ या महाराज मंडळींनी केला. तो परमार्थ पाहण्याचा योग आला म्हणून मी त्या परंपरेतील आहे असं म्हटलं तरी चालेल. विठ्ठल महाराजांची परंपरा म्हणजे काय वारकरी संप्रदायाच्या वेगळी परंपरा आहे अशातला भाग नाही, परंतु महाराजांचा जो शिष्य संप्रदाय, एरवी वारकरी संप्रदायामध्ये कोणतीही परंपरा नाही. वारकरी ती म्हणजे ज्ञानोबा तुकाराम. या परंपरे व्यतिरिक्त वारकरी संप्रदायामध्ये कोणतीही परंपरा नाही. हे आता तुम्ही आपण कीर्तनकार मंडळींनी केलं हा भाग वेगळा, परंतु वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकरांचं वाक्य आहे, माझा वारकरी संप्रदाय एक दिवस विश्व संप्रदाय झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा संप्रदाय. काय झालंय, काही लोकांनी या संप्रदायाला संकुचित करून ठेवलेत. लोक बोलतायत ना, महाराज मंडळीचा विचार करत असताना लोक परंपरेचा विचार सांगतायत. महाराज कोण्या परंपरेचे म्हणतात, ते वासुदेव महाराजांच्या परंपरेचे, हे पाटकर महाराजांच्या परंपरेचे, हे शिवराम महाराजांच्या परंपरेचे. सांगेल तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये कोण्याही साधू संतांची ही परंपरा नाही. जी परंपरा ज्ञानोबरायापासून परंपरा सुरू झाली, म्हणून या परंपरेचं मूळ ज्ञानोबराय आहेत. या परंपरेचं कळत जगद्गुरु तुकोबाराय आहे. त्यामुळे हे सगळ्या परंपरा ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबारायांच्या परंपरा आहेत. त्या परंपरा या साधू संतांनी जोपासल्या आणि त्यांचा शिष्य संप्रदाय त्यांना मानू लागलात, त्यांचा गौरव करू लागलात आणि त्यांनी ती परंपरा चालवली. म्हणून या लोकांनी त्यांनी त्याप्रमाणे जीवन दर्शन घडवलं. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये अंगीकारली. त्याचा परिणाम काय, आज पुण्यतिथी होतंय. विठ्ठल साधू संतांचं जीवन फार अलौकिक स्वरूपाचं असतंय. साधू गेल्यानंतर काय होतं महाराज, संत गेल्यानंतर किंवा साधू गेल्यानंतर ते 3 स्वरूपाने या जगतितलावर शिल्लक राहतात. साधू गेल्यानंतर त्यांचे 3 रूप या जगतामध्ये वास्तव्याला असतात. पहिलं, संत गेल्यानंतर, साधू गेल्यानंतर संत कीर्ती रूपाने या जगतामध्ये वास्तव्याला असतात. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे.
ज्ञानोबा सांगतात साधू या जगतामध्ये गेल्यानंतर वास्तव्य करतात. पहिला नंबर ते कीर्तिरूपाने. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्तिरूपाने संत या समाजामध्ये वास्तव्याला असतात. पुढे चला, संत ग्रंथरूपाने या समाजामध्ये वास्तव्याला असतात. ज्ञानोबा गेलेत, ज्ञानेश्वरी रूपाने आज ज्ञानोबा या समाजाला दर्शन करून घेत आहेत. जगद्गुरू तुकोबाराय गेलेत, तुकोबारायची ग्रंथ संपदा म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आहेत. म्हणजे संत कीर्तिरूपाने या जगतात तलावर राहतात, नाही संत ग्रंथरूपाने या जगती तलावर राहतात. आणि संत या जगती तलावर तिसरं आहे ते समाधी रूपाने या जगती तलावर वास्तव्याला असतात. संत गेले आधी राहिल्या समाधी. संत गेल्यानंतर ते समाधी रूपाने या जगती तलावर वास्तव्याला असतात. तसंच प्रातस्मरणीय संत श्री शिवराम महाराज आज समाधी स्वरूपाने तुमच्या आमच्या समवेत, प्रत्येकांच्या समवेत त्यांचं दर्शन तुम्हा आपल्याला घडतं आहेत. काय परंपरा आहेत, कारण वारकरी संप्रदायामध्ये अनेक परंपरा आहेत. मी बोललो आहे कारण वारकरी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय आहे जी परंपरा सांभाळतोय. परंपरा सांभाळणारा संप्रदाय केवळ वारकरी संप्रदाय असं म्हटलं तरी चालेल, कारण यामध्ये नाविन्य नाही, नवीन परंपरा कोणत्याही नाहीत. वारकरी संप्रदायाची घटना वाचत असताना वारकरी संप्रदायामध्ये कोणती लिखित घटना नाही ना. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी काल्याच्याच कीर्तनाचा अभंग काल्याच्या दिवशी घेतला पाहिजे, लिखित स्वरूपाची घटना नाही. किंवा काल्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मागणी परस प्रकरणातील अभंग घ्यावा, लिखित स्वरूपाची घटना नाही. परंतु हा दंडक वारकरी संप्रदायाच्या थोर मोठ्या महाराज मंडळींनी, थोर मोठ्या संतांनी घालून दिलात. त्या दंडकाचं तंतोतंत पालन करतोय, त्यालाच तर वारकरी संप्रदाय म्हणतात ना. एरवी वारकरी संप्रदायाचं मी नेहमी बोलत असतो, वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून कीर्तनकाराकडे पाहू नका. कारण वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय असा आहे की जो संप्रदाय कळसाला पावलेला संप्रदाय. वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याची गरज नाही, प्रचार करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी शब्द बोलावेत, व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, ज्ञानोबाराय संत म्हणून समाजामध्ये वास्तव्य करतात, तरीही ज्ञानोबाराय सांगतात माझी परंपरा सामान्य नाही. भाष्यकारा ते वाट पुसतो, व्यासाचा मागोवा घेतो. ही परंपरा आहे ना, ही परंपरा आहे, नाविन्य येत नाही. म्हणून अलिखित स्वरूपाचे नियम आहेत. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे कीर्तनकाराचा जर विचार केला ना, आम्ही वारकरी संप्रदायाचे प्रचारक नाही, वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याची गरज नाही. हो, का गरज नाही? कारण प्रचार त्याचा करावा लागत असतो ज्याचं कार्य अपूर्ण आहे. कार्य अपूर्ण असलं तरच प्रचार करावा लागतो ना. परंतु माझ्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला ना, माझ्या वारकरी संप्रदायाचं कार्य पूर्ण झालं आहे, त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे पांथिक आहोत. ज्या मार्गाने साधू संत गेलेत, हो, ज्या मार्गाने महामुनी गेले, ज्या मार्गाने सिद्ध मुनी गेले, त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. मी बोलत नाही, जगद्गुरू तुकोबाराय सारख्यांनी बोलावं. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे आगराने भरले जग, आगराने भरले आगराने नाना बाबा मोठे नाना जय देवर राजो देव झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. कारण वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याची गरज नाही, कारण पूर्णत्वाच गेलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सांगेल तुम्हाला, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, देवळाची या कामा कळसू. देवळाचं काम पूर्ण झालं हे केव्हा कळतं? ज्यावेळेस देवळाचा कळस चढत असतो त्यावेळेस असं म्हणतात की आता कोणतंही देवळाचं काम बाकी राहिलेलं नाही. तसा वारकरी संप्रदायाचा जर विचार केला ना,
तर वारकरी संप्रदाय हा कळसाला पावलेला संप्रदाय आहे. ज्या वारकरी संप्रदायाचे पायात ज्ञानोबराय होतात आणि त्याच वारकरी संप्रदायाचे कळस माझे जगद्गुरु तुकोबराय होतात. आता या वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य अपुरं राहिलेलं नाही, म्हणून पूर्णत्वाच गेलेला संप्रदाय. आम्ही वारकरी संप्रदायाचे प्रचारक नाही, आम्ही वारकरी संप्रदायाचे पांतिक आहोत. ज्या मार्गाने साधू संत गेले त्याच मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ही परंपरेचा जर विचार केलात, वैकुंठवासी शिवराम महाराजांची ही परंपरा आहे. महाराज ज्या परंपरेने गेलेत, महाराजांची परंपरा म्हणजे काही वेगळी परंपरा अशातला भाग नाही. वेगळी परंपरा महाराजांची नाही. ज्ञानोबराय तुकोबराय ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने महाराजांनी जाण्याचा प्रयत्न केला. मर्यादा लक्षात घेता ठेचमार करणे होऊ शकते. माझ्यापेक्षा सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, जास्त बोललंच पाहिजे अशातलाही भाग नाही. असं होऊ नये, लहान आहे जरा जास्तच बोलला असंही होऊ नये. महाराजांची समाधी सोहळ्याची परंपरा तुम्ही आपण सांभाळताय. मी बोललोय महाराजांचे तुमच्या आमच्या कुटुंबावर आहेत तेवढे उपकार फार कमी आहे. तुम्ही आपण त्यांच्या उपकारातून उत्तराई होऊ शकत नाही. फार मोठे उपकार महाराजांचे आहेत. असो जगद्गुरु तुकोबाराने ज्या ठिकाणी म्हणाले, जीवट काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पाही जीव थोडा. त्यांच्या ठिकाणी आपला जीव तरी अर्पण केला तरी त्यांचे उपकार तुमच्या आमच्याकडून फेडणं होणार, असे महाराजांचे अगणित उपकार आहेत. सगळ्यांना महाराजांचा अनुभव आहे. मी महाराजांच्या संबंधाने तुमच्याशी बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या जीवनाशी महाराज जुळलेले आहेत. आपल्या अकोट तालुक्याचा जरी विचार केला, जाऊ द्या इकडला, परंतु अकोट तालुक्यामध्ये तरी प्रत्येक घराशी महाराजांचं जे नातं आहे ते आजही नातं महाराज गेल्यानंतर सुद्धा 39-40 वर्षाचा कालखंड होतोय, आजही तेच नातं महाराजांशी जुळलेलं आहे. तेच नातं जुळलेलं आहे. म्हणूनच तर तुम्ही आपण या ठिकाणी येतोय ना. महाराज बोलावतायत तुम्ही आपण येतो, किंवा महाराजांनी नाही बोलावलं तरी तुम्ही आपण या ठिकाणी येतोय. उत्कंठ असते ना महाराज, कार्तिकी सोहळा चला जाऊ पाहू डोळात, ही महाराजांच्या जीवनाची बांधलेली नाळ तुमच्या आमच्याशी आहे. त्यामुळे तुम्ही आपण महाराजांच्या या दर्शनाला या ठिकाणी येत असतो. मी बोललोय महाराजांचे उपकार तुमच्या आमच्याकडून अगणित उपकार आहेत, नाही फेडणं होणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव आहेत. मी अनुभव सांगितलेच पाहिजे अशातला भाग नाही, अनुभव सांगितलेच पाहिजे अशातला भाग नाही. फार मोठं जीवन आहे. एरवी साधूचं जीवन फार अलौकिक असते, अलौकिक स्वरूपाचं जीवन असते. संत समाजामध्ये वावरत असताना हो जगाच्या वेगळे वागतायत म्हणूनच तर साधुत्वाला पोचतायत ना. साधुत्वाला पोचणं काही सामान्य बाब आहे काय? जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी बोलतायत, तुकोबाराय म्हणतात साधू होणं काही सामान्य बाब नसते. आशा ही समूळ खानुनी काढावी तेव्हाच गोसावी व्हावी त्यांनी. हो, आशेचं बलिदान माणसाला जीवनामध्ये द्यावं लागते. परिणाम काय होत? साधू माणूस होत असतो, त्याची पुण्यतिथी होत असते. म्हणून महाराज गेल्यानंतर हो ज्या तिथीला महाराज गेले त्याला
त्या तिथीला पुण्यतिथी करून गेलेत म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात, किंवा पुण्यतिथी त्यांची होत असते. जे जीवनामध्ये पुण्यवान आहेत त्यांचीच पुण्यतिथी होत असते. अविरत वारकरी संप्रदायाची सेवा महाराजांनी घरोघरी पोहोचवलीत. महाराजांनी स्वतः गाथे घेऊन, स्वतः टाळ मृदंग विना. पूर्वीचा काळ होता तो, पूर्वीच्या काळामध्ये इको बेस हे सगळं काही नव्हतं, तो कालखंड आहे. हो, पण तो त्या कालखंडामध्ये बैलगाडीने यावं. माझ्या घरी महाराजांनी ज्यावेळेस कार्यक्रम सुरू केलात ना, आज 38 वर्ष झालीत, म्हणजे बैलगाडीने येऊन महाराजांनी स्वतः गाथे आणावे, स्वतः पारायण करावं, स्वतः टाळ सोबत आणावे, मृदंग सोबत आणावा आणि त्या ठिकाणी देऊन 7 दिवस सप्ताह करावा. मला सामान्य बाब असेल का हो? आता तर कठीण झालं आहे. म्हणजे सप्ताहाला 7 दिवस थांबणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता ते एरवी कीर्तनकार इथं 8 ते 10 कीर्तन असलं तर 7:59 कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. म्हणजे 8चं कीर्तन असेल तर 1 मिनिट अगोदर पोहोचणारे कीर्तनकार आम्ही पाहतोय. परंतु महाराजांनी तर हयातीमध्ये जीवन जगत असताना प्रत्येक गावाला आपल्या जीवनातील अमूल्य वेळ दिला आहे. महाराजांची एक साधना होती, परंतु ती साधना करत असताना त्या साधनेमध्ये जगाचा उद्धार व्हावा. स्वतंत्र साधना करत असतात, परमार्थाची साधना करत असताना असं म्हणतात स्वतंत्र साधना करावी. परंतु माझ्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला ना, तर वारकरी संप्रदायाच्या थोर मोठ्या साधू संतांनी या सकळ जीवाचा, अज्ञा जीवाचा उद्धार व्हावा याकरता साधना केली आणि सगळ्या लोकांचा उद्धार करून दिला आहे. हे उद्धाराचं साधन आहे महाराजांचं. आणि म्हणून तुम्ही आपण जे येतोय महाराजांच्या जीवनामध्ये, महाराजांनी तुमच्या आमच्यावर केलेले उपकार, त्या उपकारातून थोडं का होईना त्याची परतफेड म्हणून महाराजांच्या दर्शनाला तुम्ही आपण येत असोत. काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे, दंडक आहेत. काल्याच्या कीर्तनकाराने बोलत असताना भगवान श्रीकृष्णाचं दैदिप्यमान चरित्र कीर्तनातून सांगावं असं काल्याचा दंडक आहे. परंतु आता इथं वेळेची मर्यादा लक्षात घेतात फार मोठा चरित्राचा मी विचार करणार नाही. असं म्हणतात काल्याच्या कीर्तनकाराने अभंग निवडत असताना 3 प्रकारचे अभंग काल्याच्या कीर्तनकाराने निवडावे. एकतर बालक्रीडेतील अभंग निवडावा, नाहीतर गवळणित्र प्रकरणातील अभंग निवडावा, नाहीतर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करणारा अभंग हा कीर्तनकाराने निवडावा. पैकी या 3 अभंगापैकी आपण गवळणीने जे चरित्र भगवान परमात्म्याशी केलं, त्या गवळणीने केलेला संवाद आहे, किंवा गवळणीने भगवान परमात्म्याला जे जवळ केलंय किंवा भगवान परमात्म्याला जे मोहित केलं त्याचं विस्तृत चिंतन जगद्गुरु तुकोबाराय करतायत. काला म्हणजे काय? काला या शब्दाचा विचार जर केला तर काला केला तो वारकरी संप्रदायाच्या संतांनी. काय केलेत महाराज काल्यामध्ये? काय आहे काल्यामध्ये? हो, काल्यामध्ये जर विचार केला, हो, सजातीय विजातीय पदार्थाचं एकत्रीकरण या नाव काला. 2 वेगळे पदार्थ एका ठिकाणी येणं यालाच काला म्हणतात ना. जीवशिवाचं ऐक्य करणं याला काला म्हणतात. हो, याही पलीकडे जाऊन बोलेल, हो, ज्या ठिकाणी भेद नसतो, ज्या ठिकाणी अभेद आहे ना त्याला म्हणतात काला. तुका म्हणे काला कोठे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जेथे भेद असतो तिथं काला होत नाही. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर सकळ म्हणजे ज्या ठिकाणी जाती धर्माचा विचार केला जात नाही, जातीचा, पंथाचा, हो, कोण्या जातीचा आहे, कोण्या पंथाचा आहे हा विचार ज्या ठिकाणी मागे सारवला जातो, सकळ जातीतले लोक एकत्रित करून एका झेंड्याखाली आणणं या नाव काला. तुका म्हणे काला कोठी अभेद देखील तोच काला माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलं. जयाने घातिली मुक्तीची गवादी मिळविली मांदी. तुम्ही आपण जे एकत्रित त्या ठिकाणी येतोय ना यालाच खरा काला म्हणतात. कोण कुठलं, कोण कुठून आलंय, कोण कोण्या जातीचं, कोण कोण्या धर्माचं याचा विचार या ठिकाणी होत नसतो. आणि वारकरी संप्रदायाच्या संतांनी मुळात तेच केलं. सकळ धर्माचे, सकळ जातीचे लोक एकत्रित आले आणि एकत्रित येऊन वारकरी संप्रदायाच्या संतांनी काला केलात. तुका म्हणे काला कोटी अभेद देखीलात. काला करण्याचा अधिकार 2 लोकांना. हो, भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा काला करती संत जोन सवे त्यांच्या नारायण. काल्याचे प्रकार सुद्धा आहेत ना. हो, अनेक प्रकार आहेत. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधनी, हो, किंवा
दही पोल्याचा काया सुद्धा, याला सुद्धा काला म्हटलं जातं. हो, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोईला साधने. हो, अनेक प्रकारचे काले आहेत. आणि काल्यामध्ये काय होतं महाराज? हो, ज्यानी ज्यानी काला घेतला ना, ज्यानी काला घेतला तो मुक्त झालाय, संतांचं प्रमाण आहे. हो, भानुदास गीतिग्रात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसादे सर्व दुःखानाम हानी रशोपजायते. प्रसादाने सर्व दुःख जात आहेत किंवा पुन्हा जन्माला येणे नाही, याला म्हणतात काला. प्रश्न निर्माण होईल, महाराज काला घेतला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, त्यामध्ये रूपक आहेत असं म्हणतात. काल्यामध्ये वापरत असताना जे पदार्थ वापरले जातात त्या पदार्थाचा सुद्धा विचार केला जाईल संतांनी. काल्याच्या प्रसादामध्ये पोहे वापरले जातात. कशापासून बनतात पोहे? तांदूळापासून बनलेले पोहे आहेत. मला सांगा, हो, जन्म मरण संपण्याची ताकद काल्यामध्ये आहे. रूपक करत असताना साधू संत सांगतात तांदूळापासून बनलेला पोहा आहे. आता मला सांगा, त्या पोह्यापासून पुन्हा तांदूळाची निर्मिती होणार काय? नाही ना. तुकोबाराय सांगतात, बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजली, आता बीज भाजल्यानंतर आता पुन्हा तिला उगवणे, डाळ टाकल्या जाते. मला सांगा तुम्ही, एका हरभऱ्याचे 2 टाकल्यानंतर आता तिला उगवण्याची ताकद, त्यामधून नाही उगवण क्षमता, म्हणजे जन्म संपणे. याला म्हणतात काल्याच्या प्रसादाचा उपयोग. आणखी सुद्धा रुचकर पदार्थ काल्यामध्ये टाकतात ना, आधी आणखी रुचकर पदार्थ टाकतात काल्यामध्ये. बहुतांशी भागामध्ये लोणच्याचा उपयोग केला जातो, बरोबर आहे ना? लोणचं वापरतात. त्याचं कारणही सुद्धा तेवढंच आहे. का वापरतात? लोणचं कशापासून बनते? आंब्यापासून, म्हणजे कैरीपासून लोणचं बनते. लोक तशी कैरी खाऊ शकत नाहीत, मग तिला कुठंतरी मुरवावं आणि मुरल्यानंतर त्याची येणारी टेस्ट वेगळी असते. तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. कैरी खाणं वेगळं आणि कैरीपासून बनलेलं लोणचं खाणं वेगळं. का चव आली त्याच्यामागे? का चव आली याचं कारण सांगतोय तुम्हाला. कारण त्या कैरीने आता कुठंतरी मुरलंय, कुठंतरी ते मुरलं. परिणाम काय झाला? हो, काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता त्या ठिकाणी कोणतंच काही राहिलं नसल्यामुळे आता पूर्णपणे मुरलंय. त्या पदार्थाचा उपयोग काल्याच्या प्रसादामध्ये केला जातो. बोलायचं भरपूर आहेत, परंतु संकल्पित वेळामध्ये कीर्तन आपल्याला संपवायचं आहे. धीरे से निकलने वाली गाडी समय मिला सकते, समयसुद्धा निघून गेला असं म्हटलं तरी चालेल. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी रूपक करतायत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, ज्या गोकुळामध्ये गवळणी आहेत त्या गवळणीने भगवान परमात्म्याला मोहित केलंय. आणि जगामध्ये एकमेव देवच असा आहे की तो मोहित होतो. त्याला कारण आहे. कशाने मोहित होतो? भगवान परमात्मा हा प्रेमाने मोहित होतो. आणि गवळणीने भगवान परमात्म्याला जे मोहित केलंय ना, ते प्रेमाने मोहित केलंय असं म्हणतात. जो भगवान परमात्मा कशानेही न बांधता येणारा, ज्यांनी जगाला बांधलंय, हो, जगाला बांधलेला भगवान परमात्म्याला बांधण्याची ताकद गवळणीमध्ये होती म्हणतात. गवळणीमध्ये होती म्हणूनच तर काय, गवळणीने त्या भगवान श्रीकृष्णाला दोराने बांधलं अभंगाच्या प्रथम. Oh
केलेला प्रेम आहे. परिणाम काय? भगवान परमात्मा गवळणीच्या प्रेमामध्ये बांधलाय. हो, त्रैलोक्यात जो न आहे त्यासी बंधन करील काय? जो त्रैलोक्यात भगवान परमात्मा मावू शकत नाही असा भगवान परमात्मा गवळणीने मात्र दोराने बांधलाय. काय कारण असेल महाराज? कारण त्या गवळणीचं त्या भगवान परमात्म्यावर असलेलं प्रेम आहे. भगवान शुकदेवजी गोपिगीतामध्ये फार सुंदर सांगतायत. किती प्रेम असेल महाराज गवळणीचं. तृतीयुगा येते त्वाम पश्चताम, म्हणजे त्या गवळणी म्हणतात आमच्या डोळ्याची पाटणी लोवेल एवढा सुद्धा तू आमच्या डोळ्याच्या बाहेर जाता कामा नये. न खलू गोपीना नंदनो भवान नखिल देहिना मंतरात्मदुख विकनसारथी तो विश्वगुप्त आहे सक उदयवान सात्वतामकुले. भगवान परमात्म्याचं गोड कौतुक करतात ना गवळणी. त्या भगवान परमात्म्याला डोळ्याच्या समोरून गवळणी म्हणतात आमची पातणी सुद्धा लपवू नये, तुझं स्वरूप आमच्या डोळ्यापुढे असावं. म्हणजे एवढा सुद्धा वियोग गवळणींना सहन होत नाही. याला प्रेम म्हणतात. आणि त्याच प्रेमाने महाराज भगवान परमात्मा बांधलाय, त्याच प्रेमाने बांधलायत. आणि भगवान परमात्मा बांधला जातो तो प्रेमाने. तुम्ही आपण जे भक्ती करत असतो, ज्ञानोबराय फार सुंदर सांगतायत. ज्ञानोबराय म्हणतात पत्र पुष्प फलतोय हे मज भजावया निमिष केवळ. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही आपण देवाला पान अर्पण करत असेल, तुम्ही आपण देवाला फूल अर्पण करत असेल, तुम्ही आपण देवाला पाणी अर्पण करत असेल, हो तुम्ही आपण देवाला आधी करून फळ अर्पण करत असेल, हे जे अर्पण करतोय ना, ह्या अर्पण करण्याच्या मागचं फक्त ना अर्पण करणारे तुम्ही आपण आहेत, परंतु हे निर्मिती करणारा तर तोच आहे ना. देवाला पान अर्पण केलं, पानाची निर्मिती करणारा कोण आहे? त्यांनीच ते निर्माण केलं आहे. देवाला फूल अर्पण केलं आहे, त्याची निर्मिती करणारा कोण आहे? तो भगवान परमात्माच आहे. पाणी अर्पण केलं आहे, त्याची निर्मिती करणारा कोण आहे? तोच भगवान परमात्मा आहेत. ज्ञानोबराय म्हणतात हे माझं भजावया निमिष केवळ, हे तर निमित्त आहेत फक्त मला भजण्याचे. मला काय पाहिजे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या गवळणी भगवान परमात्म्यावर प्रेम केलं. परिणाम काय झाला? गवळणी बांधती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. एवढा मोठा भगवान परमात्मा जो सृष्टीचा मालक आहेत, हो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुवत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ज्ञानोबराय सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता, किंवा विश्वाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कुठे. वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, एवढी मोठी सत्ता ज्याची चराचरामध्ये सत्ता आहे, तो भगवान परमात्मा मात्र यशोदेच्या मागे भूक लागली म्हणून मागे धावतो. हो, जो जगाचं भरण पोषण करतोय, तुम्हा आपल्याला जो अन्न पोचवतो ना, तो भगवान परमात्मा मात्र भुकेपोटी यशोदेच्या मागे धावतोय. धावून या मागे यशोदे भोजन हिंडेरा नोरा न गाई पाटी. तो भगवान परमात्मा यशोदेच्या मागे भोजनाकरता धावतोय. नवे नवे तर हिंडे रान गाई पाटी. तो भगवान परमात्मा गाई चालण्याकरता जातोय. मग याचं कारण तरी काय असेल महाराज? काय कारण असेल? जगद्गुरु तुकोबराय सांगतायत त्याचं कारण एकच आहे की त्या भगवान परमात्म्याला त्याच्यावर असलेला प्रेम किंवा त्याच्यावर असलेली भाव त्याला आवडतो. त्या भावानीच तो भगवान परमात्मा हा आकळला जात असतो. ज्ञानोबराय सांगतात भाव बळे आकळे. एरवी भगवान परमात्मा भावाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीने आकलन होऊ शकत नाही. बोललोय मी थोर प्रेमाचा किंवा भावे विना देव न कळे निसंदेह. हो, भावाशिवाय भगवान परमात्मा कळू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्या गवळणीने भगवान परमात्म्याला भाव अर्पण केलाय. हो, आणि तो भगवान परमात्मा एवढा भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. सर्व ज्याच्याकडे आहेत आणि सर्व कळा ज्याच्या ठिकाणी असल्यानंतर सुद्धा तो भगवान परमात्मा भावाने या गवळणीच्या मागे मागे धावतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुका म्हणे सर्व
तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागी भीक मागे भगवान परमात्मा सर्वस्वच्या भगवान परमात्म्याकडे असताना केवळ भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेलेला आहेत आणि त्या प्रेमापोटी त्या गवळणीने भगवान परमात्म्याला बांधलेत. फार मोठं चिंतन भगवान श्रीकृष्णाचं दशमस्कंदामध्ये भगवान शुकदेवजी सांगतायत. एवढी काल्याचे कीर्तन करण्याचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्याचा उच्चार करावा, त्या चरित्राचा उच्चार करावा. हो, त्याचं आचरण करू नये. आचरण जर करायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरण करावं. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई असं म्हणतायत. भगवान श्रीकृष्णाचा उच्चार असावा, रामाचा आचार असावा आणि हरीचा विचार असावा. राम कृष्ण हरी या तीनही मंत्राचा जर विचार केला किंवा तीनही नावाचा जर विचार केला ना, एकाचा आचार आहे, हो, एकाचा विचार आहे आणि एकाचा उच्चार आहे. राम कृष्ण हरी या मंत्राचा असा अर्थ आहे. राम कृष्ण हरी प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे. कारण आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाई पर वचन न जाई म्हणून आचरणीय. मग प्रश्न निर्माण होईल, देवाचं चरित्र आहे सांगता, मग भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुमच्या आमच्याकडून आचरण करू नये का? केलं पाहिजे नाही का? तुम्ही देवाचं कृष्णाचं चरित्र जीवनामध्ये आचरणात आणलं पाहिजे नाही का? का आचरण करू नये याचं सुद्धा कारण मोठं आहे. नाहीतर संत सांगतायत, कीर्तनकार सांगतायत कृष्णाचं चरित्र आचरण करू नये, कृष्णाचं चरित्र आचरण करू नये. याच्या मागचं कारण सांगतोय. काय कारण आहे त्यामागचं? आचरण का करू नये असं म्हणतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हो आपल्या येणे उचलेली स्वकरे मेदिनी तुमचे निगोनी नुचलवे. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या करंगाळीवर गोवर्धनासारखा पर्वत उचलला. बरोबर आहे ना? भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये अनेक लीला आहेत. गोवर्धनासारखा पर्वत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या करंगळीवर उचलला. म्हणून तुम्ही आपण आचरण करू नये. तुमच्या आमच्याकडून साधी गोणी उचलल्या जात नाही ना. पूर्वीच्या काळामध्ये 1 क्विंटलची गोणी होती, उचलणारे होते. बरोबर आहे ना? प्रकाश तुम्हाला माहीत आहे, 1 क्विंटल उचलणारी गोणी समाजामध्ये होते. कालांतराने थोडं काय झालं, हो गोणीही कमी झाली आणि उचलणारे सुद्धा कमी झाले. म्हणजे 100 किलोची गोणी 50 किलोवर आली. बरोबर आहे ना? 50 किलोचं कट्ट आलं. हो, कालांतराने काय झालं, 50 किलोचं कट्ट आता ते 25 किलोवर आलं. म्हणजे 50 किलोचंही कट्ट लोकांना उचलत नाही म्हणून 25 किलोचं आलं. आता तर मी पाहिलं 5-5 किलोचंच पॅकिंग आलं. 5-5 किलोमध्ये सुद्धा पॅकिंग आलं. म्हणजे 25 किलो उचलण्याची ताकदसुद्धा तुमच्या आमच्यामध्ये राहिलेली नाही. म्हणूनच आलं नाही उचलता येत ना. म्हणून त्याचं चरित्र आचरणीय नाही. याचं कारण एक आहे, ज्या भगवान परमात्म्याने कालिया महासर्पनाथून आणला, कालियासारख्या महासर्पाला ज्या भगवान परमात्म्याने कालियाने शरण यावं, ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्या कालियासारख्या सर्पांनी शरण यावं, गिळता आगासुर चिरोणी सांडी लावं. काय वर्णन आहेत महाराज गौरणीमध्ये. हो, आगासुराला ज्यांनी चिरळून टाकावं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आचरण करू नये. कारण ज्यांनी अजगरासारखा किंवा एवढा मोठा आगासूर ज्यांनी मारला, कालिया ज्याला शरण येतो, तुम्हा आम्हाला जर हातभर दिसलं तर सगळं गाव जमा करतो आपण. काळी आणा, काळी आणा, काळी आणा, काळी आणा. अरे हातभरच आहे ना ते. इथं तर भगवान परमात्म्याने कालियासारख्या एवढ्या मोठ्या सर्पाला कालिया महासर्पनाथोने आणला. म्हणून त्याचं चरित्र, ज्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये असं सांगतायत, ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती, तुमच्या आमच्याला सुद्धा, म्हणजे तुम्हा आम्हाला साधा अगरबत्तीचा चटका सुद्धा सहन होत नाही. 12 गाव अग्नी गिळणार तरी कुठं? म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र केवळ उच्चारणीय आहे, त्याचा उच्चार करावा. म्हणून असं म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने मथुरेमध्ये अवतार धारण केला. गोकुळामध्ये येऊन भगवान परमात्मा नंदबाबाच्या वाड्यामध्ये राहत आहेत. वाड्यामध्ये राहत असताना अनेक क्रिया भगवान परमात्मा करतात. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, गवळ्या घरी सारंगणात तोम्या देखीला सहे. भगवान परमात्मा रांगत रंगणी, चोरी तो लोणी, धावणी धरती गवळणी. चोरी करायला लागली. चोरी करता करता अनेक तक्रारी भगवान श्रीकृष्णाच्या येत आहेत आणि
भगवान परमात्म्याने गोपाळांचं संघटीकरण केलं आणि संघटीकरण भगवान परमात्मा गायी गोपाळ घेऊन यमुने तीरी चारण्याकरता जातोय, गायी चारतोय, गोपाळांना समवेत घेतो आणि गोपाळाला सांगतोय भगवान परमात्मा, आता गायी चरून चरून चारायचं किती दिवस, आपण एक दिवस लीला करायची, त्या लीलेचं नाव आहे काला. तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं की उद्या सगळ्यांच्या घरून शिदुऱ्या आणाव्या. त्या सगळ्या शिदुऱ्या भगवान श्रीकृष्णाने बोलावल्या आणि सगळ्या शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित करून भगवान परमात्मा प्रत्येकाच्या मुखामध्ये तो काला भरवून देतोय. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या यालाच म्हणतात काला आहे. तो भगवान परमात्म्याने तोच काला केला. हो, साधू संतांनी सुद्धा तोच काला केला ना. यारे यारे लहान थोर याती भल त्या नारी नर करावा विचार न लगे चिंता सकळांशी ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. सगळ्या गोपाळांना बोलावलं आणि सगळ्या गोपाळांना बनवून भगवान परमात्मा प्रत्येकाला काला देतोय. जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत, तुकोबाराय म्हणतात ज्या वेळेस भगवान परमात्म्याने ह्या लीला केल्या ना, तुकोबाराय एवढं चरित्र सांगतायत भगवान श्रीकृष्णाचं. याचं कारण तसं आहे. तुकोबाराला विचारा. तुकोबाराय म्हणतात जे जे अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये मी समवेत आहे. तुम्ही निद्रा करिता होतो पायी सवेची लंका दिदली तई वानर गोवळ गाई सवे घेऊन फिरत असो किंवा तुम्ही झाले रामराजे आम्ही वानराच्या फौजे. तुम्ही ज्यावेळेस राम होते त्यावेळेस आम्ही वानर सेनेमध्ये होतो. हो, गायी गोपाळ भगवान परमात्मा गोपाळ म्हणून जगद्गुरू तुकोबाराय त्या ठिकाणी वाचताला येतात. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र या समाजासमोर मांडलेत. गवळणीच्या रूपकातून आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न केलात. यामध्ये जे वावगं बोलल्या गेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, बरोबर असेल ते ज्या साधू संतांच्या पुण्यतिथी